कॉमन मॅनला काय वाटतं, माझा असला कसला डेटा आहे, गेला तर जाऊ दे. त्यामुळे व्हॉट्सअप सारख्या कंपनीचं फावलंय. हे नेमकं गुपित व्हॉट्सअप बाहेर काढू शकतं. हे टॅक्स, इन्कम टॅक्स वाल्यांना, जीएसटी वाल्याला, कारण कॅश मध्ये ना जीएसटी भरला जातोय ना इन्कम टॅक्स भरला जातोय. डेटाचं मायनिंग करून मॉनिटायझेशन करायचं अमेरिकेत आणि डेटा आपला भारतीयांचा. हा कुठला नियम? आणि ग्लोबलायझेशन सुद्धा जेव्हा कमतरत होत चाललंय, तर मग इंटरनेट कशाला हवाय ग्लोबल विलेज तुम्हाला? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 3-4 दिवस डिजिटल विश्वात एकच विषय चर्चेला आहे, ते म्हणजे या व्हॉट्सअपचं करायचं काय. अचानक कित्येकांच्या मोबाईलवरती कंपल्सरीली अप्रूव्ह करावं अशी प्रायव्हसी पॉलिसीची नोटीस येते. बातम्या येत आहेत 8 फेब्रुवारी नंतर व्हॉट्सअप वापरता येणार नाही ही पॉलिसी जर का ऍक्सेप्ट केली नाही तर, अशी ही चर्चा आहे. अचानक सिग्नल नावाचं ऍप चर्चेत आलंय. सो ज्या पद्धतीनं आपण इतर वेळेला चर्चेत असणाऱ्या विषयावर एखाद्या त्या विषयातल्या तज्ज्ञाशी बोलतो, तोच पायंडा पुढे नेत आज आपण याच विषयातल्या एका तज्ज्ञ व्यक्तीशी बोलणार आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघताय ऍडव्होकेट प्रशांत माळी सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. सायबर आणि प्रायव्हसी लॉ याच्यामधले एक्सपर्ट आहेत, वकील आहेत, शिक्षणानं प्रॅक्टिस करतात हायकोर्टात, आणि एक मोठं नाव या क्षेत्रातलं आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी सर्व वृत्तवाहिन्यांवरती तुम्हाला कोणताही सायबर रिलेटेड विषय असेल तर सर दिसतातच. आज त्यांनी आपल्याला वेळ दिलाय आणि त्यांच्याकडून आपण ही सगळी नवीन व्हॉट्सअपची गंमत आणि त्या निमित्तानं डाटा आणि करन्सीच्या ऐवजी डाटाचा वापर, त्या संदर्भातले कायदे याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. सर, पहिला प्रश्न असा आहे की नक्की व्हॉट्सअपनं या पॉलिसीत असा काय बदल केलाय की जगभर जणू काही डिजिटल विश्वात हाहाकार मांडलाय? सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत ऐकून घ्यायला आवडेल. पहिलं तर फक्त तुमच्या प्रश्नाला करेक्ट करतो की हा जगभर होणारा हाहाकार नाहीये. हा भारतापुरता खूप किंबहुना युरोपियन युनियन म्हणजे युरोपीय देश जिकडे जीडीपीआर हा कायदा लागू होतो त्याला सोडून सगळ्याकडे हा हाहाकार आहे. कारण ज्या देशाचे प्रायव्हसी लॉज म्हणजे आपले जी गोपनीयताचा किंवा निजताचा जो आपला हा कायदा आहे, जो जिकडे कमकुवत आहे किंवा कायदाच नाही, त्या देशांपुरता ही मर्यादित अशी प्रायव्हसी पॉलिसी आहे. आणि हा गोंगाट ह्याच्यासाठी चाललाय की आता व्हॉट्सअप काय म्हणते, आधी व्हॉट्सअप काय म्हणायचं की प्रायव्हसी म्हणजे तुमच्या गोपनीयता ही आमच्या डीएनए मध्ये आहे. आणि आता सडनली ते प्रायव्हसी पॉलिसीमध्ये म्हणतंय की तुमचा डेटा आम्ही फेसबुकवर शेअर करू, म्हणजे फेसबुकच्या कुठल्याही कंपनी बरोबर शेअर करू. आणि फेसबुक तर तुम्हाला माहितीच आहे, त्यांचं काही विशेष नाव नाहीये, ते आपला डेटा घेऊन जगभर पसरवतील. हा त्यातला सर्वात मोठा वादाचा विषय आहे. आणि म्हणजे डेटा म्हणजे कुठला हो, तुमचा आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस म्हणजे पोलीस तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून आयपी ऍड्रेस वापरतात शोधायला एका गुन्हेगाराला. म्हणजे ते पोलिसांना पण शेअर करणार. तुमचा मोबाईलचा नंबर काय, तुमचे ट्रान्झॅक्शन काय, जर तुम्ही व्हॉट्सअप पे वापरत असाल तर तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर काय, ते डिव्हाइसचं डिटेल्स, अशा लोकेशन डिटेल्स, असे सगळे म्हणजे हा मेटा डेटा जो आहे, ज्या करून तुमची एक व्यक्तिरेखा इंटरनेटवर बनवता येईल. तुमच्या वागण्याचं, तुमच्या विकत घेण्याचं पॅटर्न, किंवा तुम्ही कोणाला सपोर्ट करताय पॉलिटिकली, तुमचे आचार विचार काय आहेत, कोणाला शिव्या घालताय. काही आपल्या भारतीय मंडळींची तर नामुष्की अशी आहे की खूप आपल्यातले भारतीय मंडळी मॅरिड, अनमॅरिड मुलं, अगदी वयोवृद्ध हे पॉर्न ग्रुपचे मेंबर असतात. म्हणजे तिकडे भरपूर त्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती पॉर्न, नागडे उघडे फोटो, पिक्चर्स, घाणघाण जोक्स हे सगळं चालू असतं. आता ह्याची व्यवस्थित माहिती गोळा करून ते अगदी लॉ एन्फोर्समेंटला देऊ शकतात किंवा कोणाला कसला नाद आहे, आणि तुमची व्यक्तिरेखा पूर्ण जी आतापर्यंत समाजात जी टिकून आहे ती पूर्णपणे बिघडू शकते. पण प्रश्न असा उद्भवतो की अचानक व्हॉट्सअपला हे का करावं असं वाटलं? म्हणजे फेसबुकनं व्हॉट्सअप घेतलं त्याला आता 4-5 वर्ष झाली. त्यासाठी जवळपास त्यांनी $19 बिलियन मोजले. आणि माझ्या माहितीनुसार व्हॉट्सअपनं पूर्वी डिक्लेअर केले की आम्ही आमचा डेटा फेसबुक बरोबर शेअर करतो. तर असं अचानक काय घडलं की ही पॉलिसी अप्रुव्हल घेऊन आता सगळीकडे हे भारतात किंवा अशा देशात डायरेक्ट डिक्लेअर करायचं? आता काय झालंय की जग जे आहे, हे जे काही फेसबुक कांड झाले किंवा हे US इलेक्शन कांड झाले, ह्यामुळे खूप अवेअर झालेलं आहे. त्यांच्या हक्क म्हणजे त्यांचा प्रायव्हसीचा हक्क त्याच्याबद्दल अवेअर झालेत. आणि प्रत्येक सरकार कुठला ना कुठला तरी प्रायव्हसीचा ऍक्ट आणतायत.
जसं कॅलिफोर्निया कन्झ्युमर प्रायव्हसी ऍक्ट आणतंय, ब्राझीलचा एक LAPD नावाचा प्रायव्हसी ऍक्ट आहे, सिंगापूर एक ऍक्ट आणतंय, चायनाचा आहेच, भारताचा पर्सनल डेटा प्रायव्हसी ऍक्ट कदाचित ह्याच बजेट सेशन मध्ये टेबल केला जाईल. तर अशी ही जी प्रायव्हसी बद्दल जागरूकता पसरली आहे, तिथे कुठेतरी अडकू नये, कुठेतरी आपला प्रायव्हसी ह्या मुद्द्याला धरून कुठेतरी आपलं लायसन्स कॅन्सल ना होय, किंवा लोकांच्या मनात आपण काहीतरी वेगळं कायद्याप्रमाणे चुकू नये म्हणून ही पॉलिसी बदल आणण्याचा त्यांचा निर्णय होता. आणि जास्त डेटा शेअर करून, कारण व्हॉट्सअप ही भारतामध्ये जे दळणवळणाचं जे प्रामुख्याने मोबाईल नंतरचं दुसरं साधन आहे, ते म्हणजे बोलण्यानंतरचं दुसरं साधन आहे, त्यामधनं खूप सारा डेटा मिळतो. आणि हा डेटा मार्केटिंग म्हणजे ऍडटेक इंडस्ट्री जी आहे त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण तो तुमच्या हातातला आहे, तुमच्या निगडीत आहे, तुमच्या जवळचा आहे. म्हणजे तुम्ही तुमचे मूड स्विंग्स पण व्हॉट्सअपला एक्झॅक्ट कॅप्चर करता येतात, म्हणजे कोणाला काय उत्तर देता, काय नाही देता, हे सगळे डिटेल्स यांना मस्तपैकी मिळतील. त्या कारणे ऍड इंडस्ट्रीला तुडुंब फायदा होण्याची शक्यता आहे. आणि कुठेतरी आपण कायद्याच्या कचाट्यात नाही सापडूया असं त्यांची मनीषा असल्या कारणाने आत्ताच ह्या पॉलिसीमध्ये ह्यांनी बदल केलेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्या पद्धतीनं आपण फेसबुकवरती एखाद्या किंवा गुगलवरती एखाद्या गोष्टीला सर्च केलं की फेसबुकवर त्याची ऍड दिसायला चालू होती, त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपवरती समजा आपण एखाद्या चॅटमध्ये लिहिलं की अरे मला समजा आता फॅन घ्यायचा उद्या, तर तो चॅट रीड होऊन मला फॅनच्या ऍड दिसायला लागणार का? एक्झॅक्टली. म्हणजे मी आज जो जोक शेअर केला होता त्याच्यामध्ये की असंच होतं की समजा तुमचं रात्रीचं व्हॉट्सअपने बघितलं की तुम्ही कुठला एक नवीन अफेअर करायला लागलात आणि रोज रात्री कुठल्या तरी पर्स्त्री बरोबर बोलताय, कदाचित तुम्हाला व्हॉट्सअप डिव्होर्स लॉयर्सचे नोटीस म्हणजे नंबर्स पण शेअर करू लागेल किंवा त्यांची ऍड्स पण दाखवू लागेल, इतपत ते आपल्या पर्सनल जीवनामध्ये शिरू शकतं. म्हणजे व्हॉट्सअप ज्या कारणासाठी फेसबुकनं घेतलं असेल काही वर्षापूर्वी की जास्तीत जास्त माहिती मिळवून पर्सनलाइज ऍडव्हर्टाईज सेल करणे, तर ते आता ते ऍक्च्युअली वापरात आणायला लागले असं म्हणायचं. अगदी पर्सनलाइज म्हणजे तुम्ही काय कोणाशी तुमचं हितगुज करताय, तुम्ही काय चर्चा करताय, तुमच्या व्हॉट्सअप पे पण त्यांच्या हाती आल्या कारणाने त्या पे मध्ये तुमच्या विकत घेण्याचं पॅटर्न काय, तुम्हाला कोणाला गिफ्ट करताय, कोणाचे नंबर तुमच्या नंबरमध्ये ऍड आहेत, म्हणजे तुमचं फायनान्शियली तुमची नाती कशी आहेत लोकांशी, हे सगळे डिटेल्स ते कॅप्चर करू शकतो. आज मी जे विविध सोशल मीडियावर टाकलंय की आजच व्हॉट्सअपने काही आपल्याला क्लिअरन्स दिलंय की नाही बाबा आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिलीचे मेसेज नाही बघणार, आम्ही फक्त बिझनेसेसचे बघू. पण आता ह्याच्यात पण एक मोठी गोष्ट आणि ते त्यांच्या पायावर त्यांनी हातोडा मारून घेतलाय. हो, भारतामध्ये काय होतं की हे जे छोटे बिझनेसमॅन असतात ना, जे कॅश मध्ये डील करतात, आणि भारताची खूप मोठी इकॉनॉमी कॅशची आहे आपली, तर त्यांचं सगळंच दळणवळण जे आहे ना ते व्हॉट्सअपवर चालतं. म्हणजे तुम्हाला आता मला कोणाला तरी काही प्रोडक्ट हवा असेल तर मी मागणी त्या माणसाकडे व्हॉट्सअपवर करतो, तो मला एक त्याचं ब्रोशर व्हॉट्सअपवर पाठवतो, मग आमचं कोटेशन किंवा नेगोशिएशन व्हॉट्सअपवर होतो. तो म्हणेल नाही 40,000ला घे, मी म्हणतो नाही 30ला दे, मग 35ला ठरतं, मग 35 कहाँ भेजू, मैं आदमी भेजना हूं कॅश भेजो किंवा इस जगह पे कॅश डिपॉझिट कर दो. हे असे जे ट्रान्झॅक्शन आहेत तिथे निम्मे ट्रान्झॅक्शन कॅशवर होतात आणि त्याचा जो मागोवा असतो तो सगळा व्हॉट्सअपवर असतो. हे नेमकं गुपित व्हॉट्सअप बाहेर काढू शकतं. हे टॅक्स, इन्कम टॅक्स वाल्यांना, जीएसटी वाल्याला, कारण कॅश मध्ये ना जीएसटी भरला जातोय ना इन्कम टॅक्स भरला जातोय, तर ही जी ब्लॅकची इकॉनॉमी चालते किंवा हवाला ऑपरेटर्स जे असतात ते वापरतात व्हॉट्सअपला, किंवा जे इव्हन सरकारी लोक जे असतात जे सिक्रेट ज्यांना बोलणं करायचं, इव्हन IPS ऑफिसर्स, ते व्हॉट्सअपच्या मोबाईल कॉलिंगचा वापर करतात. आता या कॉलिंगचा वापर केलेला मेटा डेटा म्हणजे कोण कोणाला किती वाजता कॉल करतंय आणि किती मिनिटं बोलतंय, हा डेटा आरामात व्हॉट्सअप शेअर करू शकेल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, टॅक्स वाल्यांबरोबर, गव्हर्नमेंट वाल्यांबरोबर, इव्हन ऍडव्हर्टायझर्स वाल्याबरोबर, कारण ते आपल्याकडनं परमिशन घेत आहेत. तसं तुम्ही आता दोन गोष्टी बोललात जो कदाचित कॉमन मॅनला फारशा परिचित नसतील, त्या म्हणजे एक फक्त मेटा डेटा आणि दुसरं जे व्हॉट्सअपचं व्हेरिफिकेशन आलं की आम्ही फक्त हे बिझनेस बरोबर करू आणि तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर इतरांबरोबर जे काही बोलताय ते मात्र तिकडं आम्ही लक्ष देणार नाही. तर ह्या दोन्ही बद्दल थोडं जास्त आम्हाला सविस्तर सांगाल का, जेणेकरून लोकांच्या मनातलं कन्फ्युजन दूर होईल? मेटा डेटा म्हणजे कुठला डेटा अबाउट डेटा, म्हणजे डेटा बद्दलचा डेटा. आता डेटा म्हणजे काय की
तुम्ही एखाद्या माणसाला मेसेज करताय, त्या मेसेजचा जो मजकूर आहे तो झाला डेटा. पण त्याच्याबद्दलचा डेटा म्हणजे काय, तुम्ही कुठच्या नंबरवरून, कुठचा मोबाईल सेट वापरून, किती वाजता, किती टायमाला, किती वेळा, कसले मेसेजेस, म्हणजे टाईप, म्हणजे पिक्चर पाठवताय की टेक्स्ट पाठवताय की गाणी पाठवताय की पीडीएफ फाईल पाठवतात, हा सगळा डेटा बद्दलचा डेटा जो आहे ना तो त्यांच्याकडे असणार आणि तो त्यांना शेअर करण्याची आपल्याकडनं ते परमिशन मागतात. म्हणजे ह्यात किती सारं कळेल. मी तुम्हाला उदाहरण देतो. आता एखाद्या माणसाला वेळ लागलं किंवा तो डिप्रेस्ड असेल आणि तो खूप वेळा दिवसात ना एखाद्या डॉक्टरशी म्हणजे सायकोलॉजिस्टशी बोलतोय किंवा जे सुसाईडचे काउन्सिलर्स असतात त्याच्याशी बोलतोय, मला फक्त त्याचा मेटाडेटा बघून कळेल ना ह्याची मनस्थिती काय ती, की ह्याला म्हणजे मनस्थितीने खराब झालाय तो किंवा तो सुसायडल झालाय. म्हणजे एवढा इम्पॉर्टंट पर्सनल सेन्सिटिव्ह डेटा त्यांच्या हाती लागतोय हो. तर हा जाम घातक आहे. दुसरं मी तुम्हाला म्हणालो होतो, त्यांचं आज आलेलं जे काही क्लॅरिटी ते देत आहेत ते काल पण दिलं त्यांनी, आज पण ह्याच्यावर दिली आणि त्यांनी पायावर धोंडा मारलाय की बाबा आम्ही बिझनेसेसचा डेटा बद्दल आम्ही ही सगळी पॉलिसी म्हणतोय. तर मी तुम्हाला उदाहरण दिलं मगाशी की बिझनेसेस म्हटलं की व्हॉट्सअप फॉर बिझनेस हा प्रकार असतो आणि मग त्याच्यावरती जो होणारा डेटा शेअर होणार असेल तर मग हे बिझनेसमॅन, जे छोटे बिझनेसमॅन असतात, जे टॅक्स नेटच्या बाहेर आहेत, ते तर बिलकुल व्हॉट्सअप वापरणार नाही. पण व्हॉट्सअपला अर्थातच त्याची जाणीव असेल की असं काहीतरी आपण केल्यानंतर आपले युजर्स जातील, आपल्यावरचं ट्रॅक्शन कमी होईल. तरी सुद्धा व्हॉट्सअपनं हे धाडस कसं काय केलं? त्यांना हा कॉन्फिडन्स आहे का की वी आर टू बिग टू फेल आणि नेटवर्क इफेक्टमुळं आपण काही लादलं तरी व्हॉट्सअपच लोक वापरतील? एक्झॅक्टली. व्हॉट्सअपला कुठेतरी असं वाटू लागलं होतं की आमची कुठेतरी लत लागलेली आहे, भारतीय ग्राहकांना आमची लत लागली आणि आमच्याशिवाय काय पर्याय नाही, आम्ही कॉलिंग करतोय किंवा हे करतोय. पण त्यातला हे माहित नाहीये की भारतीय लोक फुकटे आहेत. ते आपण मान्य करू, सगळेच आपण फुकट मिळेल ते वापरतो. पण जेव्हा आपल्याला कोणीतरी एक्सप्लॉइट करायला लागतं तेव्हा आपण ते फुकटचं घेतो किंवा फुकटचं नाही घेत हे आपण ठरवतो. किंवा दुसरं पण फुकट देणार आणि आपल्याला आपल्या हिताचं रक्षण करणार असेल तिकडे आपण जातो. तर असे मार्केटमध्ये ऍप्स आहेत जे फुकटी देत आहेत आणि तुमच्या हिताचं, तुमच्या राईट्सचं रक्षण करतायत. तर आपण डेफिनेटली त्याच्याकडे वळू. स्लो ट्रान्झिशन होईल, पण होईल ट्रान्झिशन. आणि तुम्ही जर एवढा माज दाखवलात तर भारतीयतल्या जे काही कंपनी आहेत, भारतीय कंपनी आहेत, जसे की सीडॅक आहे, सी डॉट आहे, एनआयसी आहे, यांनी पण आपले काही ऍप्स बनवून ठेवलेत जे दळणवळणासाठी आहेत आणि ते अंडर डेव्हलपमेंट आहेत. त्याचा वापर जर सरकारने ठरवलं तर करू शकतो. म्हणजे हा पण एक त्यांना चॅलेंज आणि कॉम्पिटिशन असू शकतो. पण जो हा वेस्टर्न कंपनीजचा, अमेरिकन कंपनीजचा जो माज आहे, जे आपल्या प्रायव्हसी बरोबर खेळतात, त्यांना धडा शिकवणं आता गरजेचं आहे. मला लॉ आणि प्रायव्हसीकडे यायचं आहे, पण त्याच्या आधीचा माझा प्रश्न असा आहे की आता अचानक एक सिग्नल नावाच्या ऍपची चर्चा व्हायला लागली आहे अमेरिकेत. त्यामुळे एका वेगळ्याच ऍपचा शेअरचा प्राइस अचानक वाढला आणि सिग्नल, टेलिग्राम अशा पॅरलल चॅट प्लॅटफॉर्म्स ना स्पीड मिळतोय. तर खरंच या बदलामुळं व्हॉट्सअपचं प्राबल्य कमी होऊन असे जे प्लेयर्स आहेत की जे आता ट्रॅक्शन मिळतात यांना फायदा होईल का? जर तुम्ही टिकटॉकच्या टायमाला बघितलं असाल, जेव्हा भारताने टिकटॉक बॅन केला, हा चायनीज ऍप होते किंवा तत्सम चायनीज भरपूर ऍप बॅन केले, आपण 700-750 ऍप्स बॅन केले, तेव्हा दुसऱ्या ऍप्स वरती तेवढाच ताण आला आणि तेवढेच लोक वापरू लागले ते. आणि तसंच व्हॉट्सअप बद्दल किंबहुना होईल. फक्त आता जी जनजागृती होते त्यामुळेच तर हे व्हॉट्सअप आपल्याला उत्तर देते. आता व्हॉट्सअपला जो कम्फर्ट झोन आहे, त्यांना असं वाटतं की अजूनपर्यंत तरी लोक व्हॉट्सअप वापरतायत, पण लोकांना थोडंसं मूव्ह करायला थोडा वेळ लागतो. आता बघाल तर सगळे ग्रुपच्या ग्रुप सिग्नलला मायग्रेट होत आहेत किंवा टेलिग्राम मध्ये मायग्रेट ऍक्टिव्ह होत आहेत. तर हे असं स्लो आणि स्टेडी मायग्रेशन चालू राहील आणि मला बिलकुल असं वाटणार नाही की कोणी दुसरंच गुगल किंवा अशी दुसरी तत्सम कंपनी हा जो मोठी जी खाई होणार आहे त्याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा पण प्रयत्न करेल. पण माझी अशी मनापासून इच्छा आहे की भारतीय कंपनी मी कुठला तरी ऍप बनवून, आपल्याकडे ऍप आहे, हाईक आहे, वेगवेगळे ऍप्स आहेत आपल्याकडे, जसे की मी तुम्हाला ह्या 3 गव्हर्नमेंट कंपन्यांचे ऍप सांगितले. पण पॉलिटिकल विल किंवा
त्याला मार्केटिंग करण्याचं जे कौशल्य असतं ते अजून नाहीये. किंवा कुठेतरी मोठ्या नेत्याने म्हणजे मोदीजींसारख्या मोठ्या नेत्यांनी जर हात देऊन सांगितलं की चला आपण आज हा ऍप सगळ्यांनी वापरूया, तर जर अशी कोणी मोठी हाक दिली जे नेत्यांनी किंवा जे लीडर्स आहेत त्यांच्या फॉलोअर्सने, तर नक्कीच लोक प्लॅटफॉर्म बदलतील आणि व्हॉट्सअपला आपल्याकडनं गाशा गुंडाळावा लागेल. सर, आपण व्हॉट्सअप विषयी बोललो, पण आता मला त्याच्याहून अधिक खोल आणि धोरणात्मक मुद्द्याकडे यायचा आहे. तो मुद्दा असा आहे की आपण एखादी गोष्ट वापरायला पैसे देत नाही, असं म्हणतात की देर इज नो कॉन्सेप्ट ऑफ फ्री मील. मग त्याच्याऐवजी ते आपला डेटा वापरतात, मग ते गुगल असू दे, फेसबुक असू दे, सगळे जायंट्स. म्हणूनच आपण म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल. तर हा जो प्रकार आहे की तुमचा डेटा आम्ही वापरू, तो फुकट वापरू आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊ, तर ह्याला आजचा आपला भारतीय नागरिक सरावलाय का? आणि अशा पद्धतीला कॅटर करणारे कायदे भारतात नाही आहेत का? बघा, आता जेवढी आता व्हॉट्सअपवर चर्चा चालू आहे, मी विविध टेलिव्हिजन्स आणि विविध फोरमवर बोलतोय किंवा मी जे म्हणतोय ते पसरवलं जात आहे, मी कम्पेअर करून दाखवलंय वेगवेगळ्या याच्यावरती. पण गडबड अशी आहे ना की काही जी सामान्य लोक आहेत त्यांना हा जो प्रायव्हसी हा हक्क जो माननीय सुप्रीम कोर्टाने दिलाय त्याचा अर्थच कळत नाही हो. कॉमन मॅनला काय वाटतं, माझा असला कसला डेटा आहे, गेला तर जाऊ दे, असे म्हणणारे पण लोक आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप सारख्या कंपनीचं फावलंय. ही जी जनजागृती जेव्हा होईल, जेव्हा प्रत्येक माणसाला कळू लागेल की दळणवळण होत आहे पण तुमच्यातल्या जीवनातल्या जे काही गोष्टी आहेत त्या बाहेर निघून चालल्यात, म्हणजे तुमच्या मनावरती नकळत कंट्रोल केला जातोय, त्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमच्या विचारांवर प्रभुत्व मिळवायचा प्रयत्न करते, तेव्हाच हळूहळू बदल होईल. बदल लवकर होणार नाही. मग आपल्याकडे ह्यांना धडा शिकवायचा किंवा हे आपल्याला का घाबरत नाही, कारण आपल्याकडे कायदा नाही. आपल्याकडे 43A नावाचा कलम आहे, माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000, म्हणजे सायबर लॉ जो आपल्याकडे भारताकडे आहे आता. पण त्याच्यामध्ये इन्फोर्समेंट नाहीये, त्याच्यामध्ये डेटरन्स पनिशमेंट नाहीये. पण आता जो आपण पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट असं आणतोय किंवा डेटा प्रोटेक्शन ऍक्ट, जे काही नाव ठेवलं जाईल त्याचं, ह्या ऍक्टमध्ये असं काही केल्यास, तुम्ही पर्सनल डेटा किंवा सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा असं काही शेअर केल्यास किंवा न विचारता शेअर केल्यास वगैरे असं काही केल्यास खूप मोठा दंड आहे. दंड तर आहेच आणि जेल टर्म पण आहे. तर ह्या जेल टर्म मुळे कोणतरी जेलमध्ये जाईल, पोलिसांचा टाटा मागे लागेल किंवा तुम्हाला खूप सारी फाईन द्यावी लागेल ह्या भीतीने, आणि म्हणून तर पुढे कंट्रोलमध्ये येईल. पण हा ऍक्ट 2006 पासून, माझ्या पूर्ण करिअरमध्ये 2006 पासून ह्याची चर्चा ऐकतोय आणि हा वेगवेगळ्या ह्याचे आयटरेशन झाले, वेगवेगळ्या कमिट्या बसल्या, मी काही कमिटीत होतो, वेगवेगळे कन्सल्टेशन झाले, मी काही कन्सल्टेशन्स मध्ये होतो, आणि प्रत्येक वेळ हा कायदा म्हणजे येतोय 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 वाट बघून काही मंडळी त्याच्यावर कोर्सेस सुरू केले. कुठल्या कायद्यावर, तर जो कायदा आलाच नाही त्याच्यावर पण कोर्सेस सुरू करून ते कोर्सेस बंद पण पडले, पण कायदा अजून येतोय. तर हा वाट बघून थकलेल्या भारतीय की गोपनीयता वाचवणारा, प्रायव्हसी वाचवणारा कायदा सरकारने लवकर पारित करावा, अशीच आपण इच्छा व्यक्त करू शकतो. कोणत्याही डेटा विषयीच्या चर्चेत सातत्याने GDPRचा उल्लेख होतो आणि सातत्यानं युरोपियन युनियननं ज्या पद्धतीनं आपल्या डेटाबद्दलचा कंट्रोल कायद्यांद्वारे आणला याचं कौतुक केलं जातं. त्याच्यात अजून एकही कायदा मला आठवतोय किंवा अजून एक तरतूद आठवते की त्यांच्या देशातला डेटा त्यांच्याच देशात ठेवावा. आता एक अशी पण प्रॉब्लेम असा असतो की डेटा भारतीयांचा आहे पण तो भारतीय सर्व्हर्सवरती नाही, भारतीय भूमीत नाही. तर GDPRचं मॉडेल आणि त्याच्यात असणारा डेटा लोकलायझेशनचा अँगल, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? GDPR हा जो रेग्युलेशन आहे याने पूर्ण जगाला प्रायव्हसीच्या कायद्याबद्दलचं ज्ञान पाजलं आहे आणि तो एक अतिशय आदर्श कायदा आहे असं मला वाटतं. त्याच्यात जे डेटा लोकलायझेशन आहे त्याच्यासाठी मी पण आग्रही आहे की भारताने, RBIने सगळाच आपला डेटा भारताच्याच सायबर बाउंड्रीजच्या आत ठेवावा, जे करून डेटा लोकलायझेशन आपल्याला शक्य होईल.
जे करून आपला डेटा आपल्याकडेच राहील. म्हणून मी लोकांना कॉन्स्टंट अपील करत असतो की व्हॉट्सअप पे, गुगल पे ह्यासारख्या ज्या कंपन्या आहेत ना, ज्यांचा डेटा बाहेरगावी राहतो, ज्याचं सर्व्हर बाहेरगावी आहे, व्हॉट्सअपचं पण तीच गडबड आहे, त्यांचं सर्व्हर, फेसबुकचं सर्व्हर अमेरिकेत आहे. आमचा डेटा आमच्या देशात ठेवा ना तुम्ही. म्हणून तुम्ही भीम ऍप वापरा, युपीआय वापरा, त्यामुळे ना आपला ट्रान्झॅक्शन डेटा जो आहे तो भारतात राहतो. तसंच आपल्याला हे कम्युनिकेशनचं जे साधनं आहेत त्याचा डेटा सुद्धा भारतात ठेवायला पाहिजे. डेटा लोकलायझेशनचं जे काय आहे ते आता या पर्सनल डेटा प्रायव्हसी ऍक्ट मध्ये आहे. डेटा लोकलायझेशन बद्दल जे सारखं म्हणलं जातं त्यात आरबीआय सुद्धा आग्रही आहे. पण आपल्याच देशातले काही लॉबिंग ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांनी आपला जसं की DSCI आहे, डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया, सो कॉल्ड, त्यांनी भारतातल्या कंपन्यांचं रक्षण करायला पाहिजे. पण ते हा झेंडा घेऊन मिरवतायत की डेटा लोकलायझेशन कशाला, इंटरनेट इज अ ग्लोबल विलेज आणि आपण सगळ्याकडे डेटा असायला पाहिजे वगैरे वगैरे. जे मी पूर्णपणे, माझा विरोध आहे त्याच्यासाठी. कारण माझी जी PhDचा थिसिसच होता इंटरनॅशनल सायबर वॉरफेअर आणि सायबर लॉ. तर हा जो सायबर वॉरफेअर मध्ये माझं जे PhD मधनं निघून आलंय ते हेच आलंय की एक दिवस इंटरनेटचं बॅल्कनायझेशन होणार आहे, म्हणजे इंटरनेटचे तुकडे होणारच आहेत. आपण त्या दिशेनेच चाललेलो आहोत. चायनाचा आपला स्वतःचा फायरवॉल आहे, रशियाचा एक लॉ आहे, US चे काही लॉज आहेत जिकडे कंपार्टमेंटलायझेशननी इंटरनेट चाललंय. तर जेव्हा आपण तुटून आपला इंटरनेट आपणच वाचवत चाललो आणि डेटा लोकलायझेशनचे जे लॉज आहेत बाकीच्या कंट्रीजमध्ये ते इफेक्टिव्ह आहेत, आणि हे सगळं करत असताना प्रत्येक जण जर आपापलं बघतंय तर मग भारताने का नाही बघू? भारत जेवढा IT रिलेटेड डेटा जनरेट करतो, मग तो डेटा आपणच का मॉनिटाईज नाही करावा? आपल्याच इकॉनॉमीला फायदा का नाही करावा? कारण डेटाचं मायनिंग करून मॉनिटायझेशन करायचं अमेरिकेत आणि डेटा आपला भारतीयांचा, हा कुठला नियम? तर ह्या नियमला जेरबंद करायचा असेल तर आपल्याला डेटा लोकलायझेशनचा लॉ असणं गरजेचं आहे आणि त्याला एकदम ब्लड अँड स्पिरिटने इम्प्लिमेंट करणं पण गरजेचं आहे. कारण आपल्याकडे कायदे बनतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन खूपच पुअर असतं. माहिती व तंत्रज्ञान कायदा हा त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. 20 वर्ष झालेत, इम्प्लिमेंटेशन एकदम पुअर आहे. आपण आता GDPR आणि ओव्हरऑल ज्या वॉल्स तयार होतात, डिजिटल सायबर वॉल्स, त्याच्याविषयी बोललो. त्या निमित्तानं मला अजून एक मुद्द्यावरती यायचं आहे की आता जगामध्ये विशिष्ट कंपन्यांची डिओपोली तयार झाली आहे का? की आता उदाहरणार्थ ट्विटरनं आत्ता जे कागदोपत्रिका असे ना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं. ते इथिकली योग्य का अयोग्य हा दुसरा मुद्दा आहे. पण स्टेट मोठी का अशा कंपन्या मोठ्या, आणि अशा कंपन्या ठरवून एखाद्या नेतृत्वाचं पब्लिक, ज्याला आपण म्हणतो पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हचं अकाउंट ब्लॉक करतात. कित्येकदा असा आरोप होतो की अल्गोरिदम एखाद्या विचारधारेला बायस्ड असतो वेगवेगळ्या कंपन्यांचा. तर अशा पद्धतीनं पूर्वी जसं राज्यकर्त्यांच्या कॉलनीज होत्या तशा या कंपन्यांच्या डिजिटल कॉलनी उभ्या राहिल्यात का? 100% तुम्ही जे म्हणताय ते अतिशय बरोबर आहे. कुठे डुओपली आहे, कुठे काही कॉम्पिटिशनच नाही. फॅंग ज्याला आपण असं म्हणतो, म्हणजे फेसबुक, अमेझॉन, नेटफ्लिक्स आणि गुगल हे राज्य करतायत हो आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आणि हे राज्य हळूहळू आपण त्यांच्या हातात दिलंय. गुगलचे तुकडे होणं याच्यासाठी काही पिटिशन्स भरलेले आहेत. तुकडे होणं खूप गरजेचं आहे. गुगलचे एक कंपनीला तुम्ही डिजिटल आपलं जे काही बाउंड्रीज आहेत किंवा डिजिटल राज्य आहे, डिजिटल साम्राज्य आहे, त्याची चावी नाही देऊ शकत तुम्ही. फेसबुक ह्याच्याकडे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप एवढं सगळं फेसबुकच्या हाती नाही देऊ शकत. आणि हे जे तोडण्याचं काम आहे त्याचे पण पेटिशन्स US मध्ये दाखल आहेत. म्हणूनच मी म्हणतो की कधी ना कधी बॅल्कनायझेशन ऑफ इंटरनेट होणार आहे. आणि हे जे ग्लोबल, आता पण जर तुम्ही बघितलं तर दुसरं माझं जो याचा आर्ग्युमेंट आहे की एवढ्या वर्ष आपण ग्लोबलायझेशन म्हणत होतो. आता कोविड नंतर तुम्ही बघितलं असाल की ग्लोबलायझेशन हळूहळू संपत चाललंय हो. अमेरिका म्हणते मेड इन अमेरिका करूया, इंडिया म्हणते आपण मेड इन इंडिया करूया. म्हणजे कसलं ग्लोबलायझेशन? प्रत्येकाला आपल्याकडे करून आपले नोकऱ्या वाचवायच्या आता सुचायला लागलेलंच आहे. आणि ग्लोबलायझेशन सुद्धा जेव्हा कमतरत होत चाललंय तर मग इंटरनेट कशाला हवाय? ग्लोबल विलेज तुम्ही ठेवा ना, तुम्ही कनेक्टिव्हिटी ठेवा, सगळ्या जगाशी ठेवा, पण ती तुमच्या हिताचं बघून ठेवा ना.
आपल्या हिताचं सोडून गावाच्या हिताचं गाव भलं करत बसण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि बॅल्कनायझेशनच्या बदली आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. मी मध्ये एक आर्टिकल लिहिला होता, त्याच्यामध्ये माझं अपील होतं डीएनए मध्ये की आपण भारताने सायबर न्यूट्रॅलिटी घोषित करणं गरजेचं आहे. म्हणजे जसे स्वित्झर्लंड हा न्यूट्रल देश आहे, तो कधीच कुठल्या लढाई लढत नाही, तसं भारताने का नाही आपण सायबर न्यूट्रल देश म्हणून स्वतःला डिक्लेअर करायचं. त्यामुळे काय आहे की आपण कुठल्याच सायबर वॉरफेअर, सायबर वॉर मध्ये आपण सहभागी होणार नाही. आपल्याला कुठलेच दंड काही मोठे बसायचे नाही आणि आपली इकॉनॉमी सिक्युअर आणि सगळ्यांना आपण म्हणजे कोण आपल्याशी वैर न करता किंवा हॅकिंग विकिंग न होता, सायबर वॉर आपल्याकडे न येता नामशकी, हे सगळं आपण पार पडू. त्यामुळे आपण काहीतरी वेगळं धोरणात्मक विचार करणं आणि त्याला इम्प्लिमेंट करणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे. अर्थात या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही जो इकॉनॉमीचा मुद्दा म्हटला त्याच्याविषयी कसं लक्ष दिलं जाते, म्हणजे उदाहरणार्थ या सर्व कंपन्यांचा 1 नंबरची किंवा 2 नंबरची युजर भारतात आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात की ह्या भारतीयांचा डेटा एक्सप्लॉइट करून रेव्हेन्यू मात्र दुसऱ्याच देशाला मिळतोय, फॅन्सना हाय परफॉर्मिंग स्टॉक्स म्हणतात आणि भारताला त्याचा कितपत फायदा होतो याच्याबद्दल शंका आहे. तर म्हणजे भारताचा जीडीपी डबल डिजिटनं वाढायला हवा, पण त्यातले मेन टूल्स तर ते आपण परदेशातले वापरतोय. तर याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट कसा मेजर केला जातो आणि तो ऍडजस्ट करायला काय केलं पाहिजे? इकॉनॉमिक इम्पॅक्ट जर आज तुम्ही बघाल तर आपल्याकडे इनोव्हेशनसाठी पैसे नाही आहेत. आपल्याकडे ही जी ह्यांच्याकडे मार्केटिंगची जी पॉवर आहे ती ह्यातनं येणाऱ्या पैशामधनं येतं. म्हणजे हा जो त्यांच्याकडे एक्सेस किंवा आपण ज्याला विंडफॉल प्रॉफिट असं म्हणतो, तो जर हे आपल्या देशात घेऊन जात असतील तर मग इनोव्हेशन मध्ये काय असतं की सगळाच पैसा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होतं असं नाही, खूप सारा पैसा वाया जातो. मग ह्या वाया जाण्या इतपत रिस्क घेण्यासाठी तुमच्याकडे पैसा हवा ना, तर तो पैसा जो आहे तो ह्यांच्याकडे आहे, मुबलक आहे. एक्सेस पैसा विंडफॉल प्रॉफिट्सनी ह्यांच्याकडे जातो. आणि का जातोय तर आपल्या धोरणात्मक चुका आहेत. आपल्याकडे धोरणात्मक चुका का होतात का असं म्हटलं जातं की ते नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक जे आहे ते युएस जो डिप्लोमॅट असतो युएसचा, तो इकडे चालवत असतो तो. कारण तुम्ही एक निर्णय का गुगल विरोधात किंवा फेसबुक विरोधात, त्यांचा डिप्लोमॅट येऊन त्या नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक मध्ये जे मिनिस्ट्रीज असतील तिकडे बसणार आणि तो सांगणार की हे अमेरिकन बिझनेसला घातक आहे, तर तुम्ही ह्याच्याबद्दलचा विचार करा. म्हणजे असा प्रेशर आणतात ते. तर आपल्याला जर धोरणात्मक बदल करायचा असेल तर आपल्याला कडक होऊन आपली ताकद बघून कोणी गुली करणार नाही असाच निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलाखतीच्या शेवटाकडे येताना सरकार बदल करेल, कित्येकांची आपला अवेअरनेस या व्हॉट्सअपच्या इन्सिडेंटमुळे वाढेल, हे सगळं ठीक आहे, ही सगळी स्लो प्रोसेस आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीत बदलत्या डेटा युगामध्ये सामान्य माणसांना, जो कॉमन मॅन आहे, त्यांना नक्की काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात किंवा काय काळजी घ्यावी, हे तुम्ही सांगू शकाल? सामान्य माणसाने आपला डेटा सांभाळून वापरणं गरजेचं आहे. जे फ्रॉड्स होत आहेत, जे प्रॉब्लेम होत आहेत ते सगळे सामान्य माणसाकडेच होत आहेत. रिच हा कमी एक्सप्लॉइट होतो. तर का होत आहे का सामान्य माणसाला 2 गोष्टींचा इश्यू आहे असं माझा अभ्यासातनं मला कळलं. एक म्हणजे ग्रीड आहे सामान्य माणसाला. त्याला वाटतं की ऑनलाईन माध्यमातून पैसा पटकन बनवला जाऊ शकतो. दुसरं आहे त्यांचा अंधविश्वास आहे की जे काही ऑनलाईन दिसेल, जे काही ऑनलाईन असेल ते तात्विकरित्या खरं आहे. जे दिसतं तसंच मिळेल, जे बोलतात तसंच होईल. तर हे जे 2 भ्रम आहेत आपल्याकडे, ते सामान्य माणसाने आपल्या मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे 2 महत्वाचे भ्रम, म्हणजे की सगळं मिळेल, दिसेल तेच खरं, जे बोलतील समोर तेच खरं, हा जो भ्रम तुम्ही काढून टाकाल आणि जेव्हा तुम्ही आपली बुद्धी वापरून, आपले अनुभव वापरून अनालाइज करून कुठल्याही स्थितीचं जेव्हा ग्रहण करायला लागाल तुम्ही, तेव्हाच इकडे क्रांती घडू शकते आणि आपण हे करू शकतो. म्हणजे भारतीयांमध्ये ती अनालिटिकल स्किल आहे. अगदी अनएज्युकेटेड ज्यांच्या हातात मोबाईल आहे व ते काही काळ मोबाईल वापरतात त्यांच्यात सुद्धा ही स्किल येते. त्यांना हे चुकी वाईट काय करतायत, कसं गंडावलं जातं ते कळतं. तुम्हाला तुमचे ऑप्शन्स, तुमची ताकद वापरून, या डेमोक्रेसीचा वापर करून
तुम्ही जेव्हा इन्फॉर्म्ड डिसिजन्स घ्यायला लागाल तेव्हाच आपल्याकडे क्रांती होईल, डिजिटल क्रांती होईल. आणि ह्या डिजिटल इंडियामध्ये फक्त उरलंय ते होणं डिजिटल क्रांतीचं. आणि ती जेव्हा डिजिटल क्रांती होईल ती फक्त अवेअरनेस मधनं होऊ शकते. तुमची अवेअरनेस तुम्हाला होऊन तुम्ही त्या अवेअरनेसचा वापर डिसिजन घेण्यात जेव्हा कराल तेव्हाच आपल्याकडे डिजिटल क्रांती होऊ शकते. आणि ती मला असं वाटतं ती लवकरच होऊ शकते. फक्त आता आपली मानसिकतेची गरज आहे. सर, तुमचे खूप खूप आभार. खूप टाइमली असा विषय होता आणि त्याच्याविषयी एक कायद्याचं अंग, आणि तुम्ही गेले कित्येक वर्ष लिहिताय बोलताय या विषयावर, त्यातला एक ऍक्टिव्हिस्ट सुद्धा आहात. अशांकडून आम्हाला वेगवेगळ्या बाजू समजून घेता आल्या. तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.